गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कसे आहात तुम्ही सगळे? मूड झालेला आहे. हॅलो, हां, मी CCTVतून बोलत आहे. कारण मी येणार आहे टी व्हीवरती, नंतर आधी पडद्यावरती. कारण की रील्स करता करता आता मी फिल्म केली आहे ज्याचं नाव आहे भूतम भयम, जी रिलीज होते 24 जुलैला. तर बघायला विसरू नका आणि हा व्लॉग पण बघायला विसरू नका. तर भेटूयात 24 जुलैला. तोपर्यंत व्लॉग बघा. हे बघ, ऐक, इकडे इकडे वळ. ते पक्षी उडू देत. तू जाऊन ये, मी इथे बसतो आणि तू बघ व्यवस्थित, आजूबाजूला नीट बघ आणि मग त्याचा पाहिजे तर फोटो काढ किंवा बघ काय आहे ते आणि ये परत रिटर्न. भाई वेडा होणार आहे हा. कारण की हे सगळे मित्र माझे खूप मला हेल्प केली आहे सगळ्यांनी. जसं आता जो होता ओंकार तारी, त्याच्या घरी मी शूट करायचो. कधी कोणाची बाईक लागली तर अरेंज करून द्यायचे, जर कोणाला काय लागलं तर सगळे अरेंज करून द्यायचे हे माझे मित्र. जेव्हा मी सुरुवात केली री व्हिडिओज बनवायला, हे याला झाले 2015. कन्सिस्टंट नव्हतो एवढा, आता पण थोडासाच पण हा, त्यांनी मला खूप हेल्प केली यार. प्रत्येक मित्राने मला प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मला जे लागेल ते मला दिलंय. स्वतः ॲक्टिंग पण केलंय मित्रांनो. ॲक्टिंगचा येत नव्हता तरी पण हा, तू काय करायचंय मला फक्त सांग. ह्यांनी पण माझी जर्नी बघितली आहे पूर्ण, स्टार्ट टू एंड. आणि आत्तापर्यंत एंड नाही झालं अजूनपर्यंत, आत्तापर्यंत. सो मजा येणार आहे. जरा मित्रांशी बोलू. भूताम भयाम, भूताम भयाम, तडिकटाक भूताम भयाम. अशी लाईफ पाहिजे भाई. लेट्स गो. नको मस्ती नको. झोप झोप झोप. अंगाई गाव का? झोप झोप. नाव विचारतायत. नाव आहे डॉन. DON, डॉन. नंबर आहे 9992. तुझी आहे काय नाही तू. नंबर याचा दुर्गेशचा येतो 70450. लेट्स गो. आपण आता आलेलो आहोत हितेश जुवाटकर, जो माझा मित्र आहे, त्या परममित्राच्या घरी मी आता चाललेलो आहे. कारण की तो लेट येतो, कधीच वेळेत येत नाही. आणि त्यासाठी मी त्याच्या घरी जातो आहे, त्याला किडनॅप करतो आहे आणि मग घेऊन जातो आहे माझ्यासोबत दाढी करायला. ते बोलतात ना, रे चल ना माझ्यासोबत. कुठे? दाढी करायला. अरे माझं काय काम, बस. येत का नाही मित्रा? बेल बंद आहे. टिंग टॉंग टिंग टॉंग. जेवतोय वाटतं. काय रे अथांग, काय खातोय? हा कुठे गेला हितेश? मला माहिती होतं तू लेट करणार म्हणून मी तुला उचलायला चाललोय मित्र. कोणतं टी शर्ट आहे? हसतोय का आपण? काय अरे मला हसतोय का? अरे काय रे, बापरे रडायला लागला रे. नाही तुला नाही. सॉरी. अरे चष्मा नको भाई, सॉरी. माणूसच आहे. बापरे घाबरला. अरे मित्र, हॅलो. हात मिळ. जाऊ त्याला जेव देत. कोणता आहे रे? परफ्यूम मारला मी तुझा. म्हणून मित्रांनो, लग्नानंतर मुलं होतात, त्यानंतर मग आयुष्य आपलं त्या मुलांसोबत राहावं लागतं. अशी ही आपली लाईफ असते. आपण लहान होतो तेव्हा पण असेच होतं. तो आता जरा नॉर्मल झाला आहे, ठीक आहे. असं बिझी होतो माणूस जेव्हा बाप बनतो. आणि काल फादर्स डे होता ना. हो, लेट्स गो. हॅपी फादर्स डे. आम्ही येतो मग मागून. आता तुला ह्याला काय बोलू पण नाही शकत. ये तू ये, 15-20 मिनिटांनी ये मित्र, आम्ही चाललो. तर मी माझ्या भांडूपच्या सलूनमध्ये आलेलो आहे. गुड इव्हनिंग. हे वायरिंग बघून घाबरू नको. दाढी करायची आहे प्रॉपर. काय बोलतो? कसं आहे तू? अरे तुला ओळखलंच नाही. कसं आहे? एक नंबर. हा काय, आता आता माझाच विषय चालला पाहिजे 24 जुलैपर्यंत आहे ना. मित्रांनो, चकचकीत व्हायला आलो आहे. कारण की कोकण नगरला, म्हणजे जिथे मी राहतो तिकडे खूप मोठा असा माझ्या
मित्रांनी आणि मंडळांनी मिळून असा मोठा पोस्टर लावला आहे आपल्या फिल्मचा, म्हणजे माझा. खूप एक्सायटेड आहे मी. बोलतो की जरा चकाचक बनून जाऊ ना, म्हणून ऑक्सिजनमध्ये आलो. दादाला बोलतो जरा मस्तपैकी एकदम दाढी बनव. येस, खूप एक्सायटेड आहे आणि खूपच मोठा बॅनर लावला आहे मित्रांनो. आणि भांडूपमध्ये तू पकड गाढव नाका, त्यानंतर आपलं ईश्वरनगर आणि कोकणनगर व्यायामशाळा. इकडे तर हक्काने लागलेच पाहिजे काय रे. तर अजून आपला नाका बाकी आहे. खरडवून काढतोय. तर मी किती खूप अगोदरपासून येतो. ह्याच्या हातामध्ये जादू आहे दादाच्या, माहिती आहे का. उगाच नाही हिरो दिसत मी. अरे काही ह्यांनी 4-5 टाळकी मिळून आणि मानवता मित्र मंडळ, जे आपल्या ज्या मंडळामध्ये मी आहे, जिथे मी राहतो, ते आपलं मानवता मित्र मंडळ यांनी एकत्र येऊन आपला फुल फ्लेक्स असा लावलाय. ते बघून एवढं भारी वाटतंय मित्रांनो. कारण की स्वतःला मोठ्या पडद्यावर बघणं ती वेगळी गोष्ट, पण स्वतःच्या एरियात मोठ्या बॅनरवर स्वतःला बघणं ही वेगळीच मजा आहे मित्रा. काय लावलाय? मोठा बॅनर म्हणजे भाई अव्वाच्या सव्वा लावलाय रे. त्याच्यावरती दूध बीत टाकूयात त्याच्यावरती. आता तुम्हाला पण दाखवणार आहे. मी लांबूनच दिसला. लांब आधी मी पोहोचलो नव्हतो कारण ट्रॅफिक होतं कोकणनगरला. हो, ते काय डेलीच आहे ट्रॅफिक. ते आपला बॅनर लावला ना म्हणून ते ट्रॅफिक जाम झालो. अरे कोण हिरो आला भाई. हिरो आलाय भांडूपचा हिरो आलाय. कुठे दाढी बिडी करून आलाय. बस होता आम्हाला रस्त्यात थांबलोय. काय काय बघतोय. कसं आहे. तो आपला स्टेशन आहे भांडूप आणि इथे लावलं आपल्या गल्ली बॉईजने. आत्ता मी आहे भांडूप स्टेशनला आणि कोण आहे रे हॉर्न वाजवता. हॉर्न वाजणार ऑफकोर्स. मी भांडूप स्टेशनला आहे त्यामुळे हॉंकिंग काय बोलतात हॉंकिंग होणारच. कारण की इथे तुम्हाला लाईन लागते. लाईन दिसते का कीर्तीवर. ही जी लाईन लागली ना, तिकडे दाखव ते बघण्यासाठीच लागली आहे लाईन. ऍक्च्युली नाही, ती रिक्षाची लाईन आहे. पण तुम्हाला दाखवतो हे लोक येईपर्यंत. गली बॉईज मित्र परिवार लिहिलंय. व्हॉट्सअपच्या ग्रुपचं नाव आहे गली बॉईज मित्र परिवार. नाहीये, फक्त गली बॉईज आहे. जे गली बॉय फिल्म आल्याच्या नंतर आम्ही आमच्या स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव गली बॉय ठेवलं होतं. तर त्यांनी हा पोस्टर लावलेला आहे इकडे मित्रा स्टेशनला, डायरेक्ट रिक्षाच्या लाईनच्या समोर. आमचा कूल बॉय आहे. कूल असतो इथं, खिशात हात टाकून नाडी बाहेर काढून. म्हणजे भांडूपमध्ये पहिल्यांदा मी स्वतःला असं बघतोय. क्रेझी वेगळी गोष्ट आहे. खूप भारी वाटतंय ऍक्च्युली. असे पोस्टर्स आणि बॅनर मध्ये तू दिसतोय तेच खूप सगळ्यात भारी वाटतंय तू बघायला की अरे बाबा ओळखीचा कोणतरी दिसतोय या वेळेला भांडूप मध्ये. ते पण भांडूप मधल्याचा एखादा पिक्चर येतोय. क्रेझी फिलिंग. म्हणजे मी रील्स करायचो तेव्हा ह्याच्या घरी वगैरे शूट करायचो. हा दिसतोय हा कूल बॉय, ह्याच्यावर घरी शूट करायचो. पालकर तुला कसं वाटतंय माझ्या फिल्म येते आणि आता रील्स करायचो मी आणि आता film येते. फर्स्ट टाइम ते शिवाजी तलावचे ते मला आठवतंय. असा हे घेऊन बसलेलाच एकदम. आणि तुझी फर्स्ट रील होती एकदम, खूप आधीची रील होती. हा आणि आज असं खूप असं प्राऊड फिलिंग होते मला. असं खूप असं तुला असं ह्याच्यावर बघून. बॅनर घेऊन असा भर पावसाची. अरे तेव्हा पबजी वाला आलेला सीन. आणि ते पॅम्पलेट चिटकवलेले सगळे. बरोबर, मला आता आठवलं. ठीक आहे, पण आज काय ते मोठ्या पडद्यावर दिसणार आहे 24 जुलैला. मी कसं वाटतंय तुम्हाला दोघांना पण मित्रांनो. सो प्राऊड ऑफ यू भाई. बाकी अजून भिकारचोट मित्र आहेत माझे जे अजून आज पण लेट आहेत. एक तर येतोय, दुसरा पण येतोय. पहिलावाला तर तुम्हाला कळालं त्याला थोडा वेळ लागतो. येत आहेत म्हणतात त्यांना अर्ध्या तासाने येतात ते. मग ऍक्च्युली त्यांचं काय माहितीये का, ते वेब चेक इन असतं. नंतर मग सामान आत टाकलं. मग भाई आले आणि हे पोलीसवाले बोलले काय रे कोणी बॅनर लावलाय. एक मित्र तर आमच्या या गाडीतच असेल. मी शूट करायचो ना तेव्हा पण लेट करायचा. दुर्गेश वांगणकर हे जे नाव आहे आणि हा पण आहे. हा कसा काय आज लवकर आला मला माहिती नाही, पण हा पण लेट येण्यामध्ये एक बादशाह आहे. तो घुसलाय बघ असला. अरे तुला मी प्रॉपर एडलीवाला म्हणतो.
काय बोलतो सांगता मुलगातल्या घाबरला माहिती. अरे मी गॉगल घालून गेलो याच्या घरी, ह्याचा पोरग्याने डायरेक्ट पिसाटला तो झालं त्याचं. काय बोलतो तुम्ही मोमोज खायला थांबलाय? अरे तू भेटत नव्हतास. हा भेटत नव्हतं मग भेट ना, मग भेट ना, भेट ना उद्या. मध्ये गेलेलं इकडे. बाई इकडून पण दिसतोय का तो, त्या साईड तिकडेच लावलाय तिकडे. आपण नंतर व्यवस्थित दाखवूयात. हे हो माहिती आहे आम्हाला, मी काय भांडूप मध्ये पहिल्यांदा आलो. मी तुम्ही काय मागवताय? हे प्रॉपर झालंय रे खाऊ. अरे भाई पाटील काय बोलतोस, कसं आहे धंदा पाणी कसं चालू आहे? रोलिंग मध्ये आहेस ना पण? काय बोल काय काय पिक्चर बघणार ना बाई 24 जुलैला? हे बघ ना एक्झॉस्ट फॅन बघ. अरे चिकटपट्टी वगैरे लावून त्याने 8 अटॅक केलाय बोल. अरे लाल्या आला मित्र माझा लाल्या, काय बोलतो कसं आहे? मेन आमच्या भूतम भाईंचा लीड हा आहे. तो अजूनपर्यंत आम्ही रिव्हील नव्हता केलेला, तो ऍक्च्युली हा आहे. आम्ही काहीच नाही आहोत, आम्ही साईड ऍक्टर आहोत त्याच्यामध्ये. बॅनरला उलटा केलं की आली. बॅनरला मागून बघितलं की अरे हिरो तर वेगळाच आहे आणि विलन हा आहे. विलन हा आहे, मानवता मित्र मंडळाचा मानवता मित्र मंडळाचा विलन. स्टेशनला तुम्ही काय लिहिलंय रे मराठीमध्ये? गल्ली बॉईज लिहिलंय. गली बॉईज नाही, गल्ली. अच्छा ते झाले. पण प्रॉपर लावलंय. रिक्षाचं स्टँड आहे ना, तिथे सगळेजण बघणारच आहेत ऍक्च्युअली. प्रॉपर पण भाई मजा आली यार. आपले मित्र लोक आपल्यासाठी काहीतरी करतायत प्रसाद मध्ये. आता तो भाई. लावणार. डेटिंग टेबल आहे प्रॉपर. कुठला कोणी क्रिएट केले बॅनर? आईच्या गाड्या लागला कचऱ्याच्या इथे आहे ना तो. काय ओळख आहे बघ, गाडव केला कचऱ्याच्या इथे आहे बघ. मुंबईचा कचरा इकडे तिकडे नेऊन पसरा. मला मोसंबी, मला ऑरेंज ज्यूस नाहीये. मी ऑरेंज ज्यूस गँगचा आहे, तुम्हाला माहिती आहे का? माझ्या ग्रुपचं नाव आहे ऑरेंज ज्यूस गँग. आणि आमची फिल्म येते मराठी 24 जुलैला, बघा नक्की. शिट ऑरेंज ज्यूस नाही यार इकडे, काय यार. ठीक आहे मग मला हे द्या, संत्र द्या. ठीक आहे मग ह्याचं हा काय बोललाय? पायनॅपल नाही, मोसंबी. मौसम भी नहीं है बारिश का अभी. क्या बारिश का मौसम है पर बारिश नहीं आ रहा है क्या? 2 द्या मला पण नाही. तुला आणि मला शुगर कुठे काय शूट करतोस तू? दिसतोय मी सगळ्या गोष्टींचा तो स्नॅप टाकणार. टाकलास? काढ फोटो काढून घे. थांबतो आम्ही 2 मिनिटं थांबतो, फोटो काढून. पाणी सोडा, पाणी आणि सोडा. ओ नजर काढलीस का? ओ भाई साहब गरम आहे मित्रा, खतरनाक गरम आहे रे. आम्हाला जयवाली फिलिंग देतोय. ते काय सिद्धू लिहिलंय भाई. काय लिहिलंय माहितीये का? आपला लाडका सिद्धू साईडला लिहिलंय. काय बोलताय? बॅनरच्या कॉन्ट्रोचा बोला. बॅनरचा कॉन्ट्रो कोणी नाही दिलाय. तो लपतोय मला आलेला. बॅनरचा कॉन्ट्रो किती आला? 400. हा ह्याच्याकडून घेतलात काय? भाई विषय आहे का? मुन्नादाचा हात असल्याशिवाय तिकडे एवढा मोठा बॅनर, तिकडे गणपतीच लागू शकतो. तिकडे गणपतीचीच प्रेम. आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की आपल्या इथे कोकण नगरमध्ये कुठच्या तरी फिल्मचा एवढा मोठा बॅनर लागतोय आयुष्यात. तू कधी बघितलास तिकडे? तुम्ही कधी बघितलं? कधी आपल्या तर हक्काने लागलाच पाहिजे ना मित्रा. बस काय पप्पांना सांग 2 महिने तरी 24 जुलैपर्यंत त्याला कोणी हात नाही लावायचा. काय बोलतो भाई? खूप एक्सायटेड आहे. इथे गाडव नाक्याला एक लावलंय, तुम्हाला आता दाखवतो. थोडंसं आम्ही पोटोबा करतोय. काय सांगितलं थोडं? ओ भाई नेक्स्ट वन. हे काय आता? चिकन शेजवान चीज. लेट्स गो ट्राय धीज. चिकन शेजवान चीज ट्राय धीज. हे जे असतं ना ते एडिट मध्ये झालं असतं. एकदा करून 3 वेळा केलं असतं मी. आलाय बघा अंधेरी की बँड्रा, आणि नंतर मग एंडला येतं भांडूप. तसा आलाय हा कोकण नगर 2रा रोड. इकडे ना सर्वेश मित्रा, कसा आहेस? ऑल गुड ना? कुठे आता जॉबवरून आलाय? तिकडे समोर दिसतोय पोस्टर. अरे एवढं लांबचा याला लांबचा चष्मा दे रे याला. पिक्चर आला जाणार ना बघायला भावा? आता कुठे चाललंय? घरी. लेट्स गो बाय. मित्रांनो हे आहे गाढव नाका हा एरिया, आणि हा खूप फेमस एरिया आहे भांडूपमधला. मानवता मित्र मंडळाने इकडे पण बॅनर लावलाय
आणि स्पॉट आहे म्हणजे हॉटस्पॉट आहे हा, इकडे लोक बघणारच असा वाला सीन आहे. तुम्हाला कसं वाटतं? दे माझ्याकडे दे कॅमेरा, दे माझ्याकडे दे कॅमेरा, माझ्याकडे दे कॅमेरा, माझ्याकडे दे. बाई कसं वाटतंय तुम्हाला? एकदम भारी वाटतंय. ज्या आपल्या मित्राचा पहिलाच मूवी येतोय एकदम. हो पहिला मराठी एकदम कडक. दोघांनी काय एकच डायलॉग ठरवून आलेत कडक कडक. ह्याच्याशी तर आमचं बोलणं झालंय स्टेशनलाच, आहे की नाही? भाई तुम्हाला कसं वाटतंय? भारी एकदम भारी. आता भारीवाला मोठा बॅनर माहिती आहे ना कुठे आहे आपला? व्यायामशाळेत. लेट्स गो इत्रा क्रेझी. लाईट लागले रे. ओ हो ये बात. पहिला आम्ही आहे ना इथे ही जागा आहे ना आतमध्ये दिसते का? ही गरबा खेळायला भांडूपमधला सर्वात फेमस गरबा इकडे असतो आणि प्रत्येकाने आपापला ग्रुप बनवून यायचा आणि इकडे धिंगाणा घालायचा. आणि इकडे धिंगाणे नाही मॅटर जास्त व्हायचे. काय कोणाचा धक्का लागला भर याला भाई इकडे कोण नाही कोण असं बाउन्सर इथून बाउन्स करून फेकायचा बाहेर. कसले नटून यायचो रे आपण. आणि मोबाईल ठेव नाही माझा ब्लॉग बघ ना. गरबाचा फोटो दाखव. अच्छा गरब्याचा फोटो दाखवतोय ब्रो. आमच्या गरब्याचा फोटो हा ना इथेच नाही यायचा गरबा घ्यायला. बघायला यायचं. तारी पण नाही यायचा बहुतेक. तारी कुठे गेला? हे बघ हे गरब्याचे फोटो आहेत. यायच्या गावात हे व्हिडिओ अरे काय पायांचे व्हिडिओ काढले आहेत. ओके अंडे अंडे ओ भाई साहब हा बघ मी ओ पोच डॉलीडा डॉल पण आहे ना क्रेझी वाटतं. आता इथे आपला मंडळाने मानवता मित्र मंडळाने भांडूपच्या हॉटस्पॉट ठिकाणी आपला बॅनर लावलाय पद्धतशीर. अजून मेन बॅनर तर अजून बाकी आहे की नाही? पिक्चर भी अभी बाकी आहे दोस्तो. बऱ्याच गोष्टी इथे आल्यानंतर आठवतात भाई. गरबा तर कधीच नाही विसरू शकत इकडचा आपण. आणि हे आपलं मच्छी मार्केट आहे, प्रॉपर मच्छी मार्केट. हे जे दिसतंय ना ते पूर्ण मच्छी मार्केट आहे. आणि ह्या एरियाला गाडो नका का बोलतात रे? सांगा रे. ह्याला माहिती आहे तुला माहिती आहे? हे खूप जुन्या लोकांना इथे गाढवांचा तबेला होता पहिला. असं काहीतरी मी ऐकलंय. हा नाही ते पण आता आले असते. ते केळीवाले त्यांना गाढवांचं काय माहिती. तर असं म्हणतात की इथे गाढवांचा खाना होता, तबेला होता. तेव्हापासून ह्या एरियाचं नाव गाढव नाका असं झालं. आणि आता इकडे आम्ही गाढव म्हणून फिरतो. येस नमस्कार नमस्कार. काय काय थँक्यू सो मच. तर समोर बघा ते पोस्टर लागले बघा. माझी फिल्म येते. बघितली मी त्याचे पण रील्स बघितले. अच्छा बघितले का तुम्ही प्रमोशनलचे? ओके एकदा 24 जुलैला येतोय बघायला जा नक्की. ओके नक्की. येस गो बाय बाय सी यू थँक्यू सो मच. आणि आपला एरिया कोकणनगरच्या मातीतील हिरा असं मी म्हणेन. आणि मातीतील हिरामध्ये कोयले का हिरा असं वाटतं भाई. नक्की बघा चित्रपट 24 जुलैला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. काय बोलू, कधी असं वाटलं नव्हतं की फिल्ममध्ये मजा येते. फिल्ममध्ये एंटर केलंय आता मजा येणार आहे. त्याच्या पुढे बरेच पिक्चर करायचे आहे ना. पिक्चर अभी बाकी आहे. मग सिद्धू येस कसं कसं वाटतं? वाटतं? अरे आम्ही तर फुल एक्साइटेड आहेत. मी 23 जुलै कधी येणार? 24 काय? 23 ला झोपणार नाही ना? 24 जुलै येस. मला तर आता मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. पहिलंच फिल्म आहे, पहिला एक्सपिरियन्स आहे. सगळ्यांनी व्यवस्थित कामं केली आहेत. आता फक्त लोकांवरती आहे ना. आम्ही पण एक्साइटेड आहेत आणि येऊन आमच्या घरातले पण. सिद्धूचा विचार आहे बघायला जायचंय. थँक्यू सो मच. लेट्स गो. इथे आपला गणपती बसतो कोकणनगरचा राजा. मी बऱ्याच वेळा इथे शूट पण केलंय. आपला लाडका सिद्धू लिहिलाय मित्रा. हा मला एरियामध्ये सिद्धू बोलतात. तर मला एरियामध्ये सिद्धू बोलतात. म्हणजे चाळीमध्ये वगैरे माझे जेवढे मित्र आहेत, माझे जेवढे पण एरियामधले आहेत ते मला सिद्धू बोलतात. त्यामुळे तिथे लिहिलंय आपला लाडका सिद्धू. येस. आणि आपल्या लाडक्या सिद्धूची फिल्म येते म्हणजे ऑरेंज ज्यूस गँगची पण फिल्म येते भूतम भयम. तर त्याचं हे बॅनर लावलं आहे आपल्या एरियामध्ये. तन्मय आपटे भूतम भयम आणि मी सिद्धांत सरफरे. माझी फिल्म येते आहे आणि आमच्या मंडळाने मानवता मित्र मंडळाने हा इतका मोठा बॅनर लावला आहे आमच्या कोकणनगर एरियामध्ये.
मला खूप भारी वाटतं हा बॅनर बघून. मी आतापर्यंत बरेच बिलबोर्डवरती आलो आहे, पण ही जी फिलिंग आहे ना एरियामध्ये एवढा मोठा बॅनर, तर खूप भारी वाटतं. थँक्यू सो मच मंडळाला, मानवता मित्र मंडळाला. तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही आम्ही पण खूप खुश आहोत आणि एक्सायटेड आहोत. आमच्यावर लहानाचा मोठा आलेला आमचा सिद्धू, त्याचा पिक्चर येतोय, तर आम्ही सगळे जाणार आहोत. 24 जुलै सगळे हाऊसफुल करून टाकणार शो. सर्व घरातल्यांबरोबर आणि सर्वांबरोबर आपण बघायचा हा पिक्चर. येस 24 जुलैला येणार आहे. आपला सिद्धूचा, लाडक्या सिद्धूचा आणि त्याच्या Yes, yes. गँगचा. तर सर्वांनी बघा, भूतम भयम. येस येस येस. आणि ही संपूर्ण फिल्म आहे, त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस गँग आहे. तुम्हाला माहिती आहे ऑरेंज ज्यूस गँग, यांच्यासोबत आम्ही एकत्र काम करतो. तर त्यातलं हे एक पात्र आहे तन्मय म्हणून, जे तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळेल. आणि बाकीच्यांची पण वेगवेगळी पात्र आहेत, जी तुम्हाला टीजर बघून कळाली असेल. आता ट्रेलर पण येणार आहे लवकरच, गाणी पण येणार आहेत लवकरच. त्यामुळे आता पूर्ण हा जूनचा महिना आणि जुलैचा महिना पूर्ण भूतम भयम असणार आहे. त्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही. ह्या एरियामध्ये हे पकडू शकता तुम्ही. ह्या एरियामध्ये मी इथून पुढे राहायचो. ठीक आहे, आता कळवायला आलो, पण अजून पण माझं घर आहे. तर मी ह्या चाळीमध्ये किंवा ह्या एरियामध्ये मी इथेच रील्स बनवायचो, व्हिडिओज बनवायचो. आणि आज मी फिल्म करतोय ते पण झी प्रेझेन्स. मी गॉगल काय घातलं हां, झी प्रेझेन्स करताय त्या फिल्मला. सो मी ह्याच्यासाठी गॉगल घातला कारण फिल्म येते ना, तर गॉगल घालतो जरा हिरो वाटला पाहिजे की नाही. हां, तर आज फिल्म करतो. मला असं काय स्वप्नातच आहे असं मला वाटतंय. आणि हिरो वाटतंय की नाही? हा वाटतं Let's go. म्हणजे आता तुझ्यापेक्षा दुसरा कोण हिरोच नाही असं वाटतं आम्हाला. भाई माझ्या मित्रांना विचारू यार. मित्र, तुम्हाला कसं वाटतं यार? बापही मागची तुम्ही राहिलात, सॉरी. छान वाटतं एकदम. आमच्या शेजारी येतात जाधव. छान वाटतं, एकदम छान वाटतं. एकदम भारी आग आहे. 24 जुलै बघायचं. कधी 24 जुलै त्याच्यात आले मला भाई पिक्चर बघायला. सेम सेम सेम. सेम सेम उत्सुकता आहे आम्हाला सर्वांची. नक्की बघा पिक्चर. येस येस येस. आणि मी वळतोय माझ्या मित्रांकडे. मित्रांनो, कसं वाटतंय? खरंच खूप भारी वाटतंय. स्टार्ट टू एंड आम्ही स्ट्रगल बघितलंय पूर्ण. असेच बरेच चित्रपट करेल असं. हो, ह्याने ठरवून ठेवलेलं की काय बोलायचंय. तिथून माईक येणार आहे. पाठ करून आलेलं. बोल ना सार्थक, काय वाटतं? खरं खूप भारी वाटतंय. म्हणजे त्या लहानपणापासून बघितलंय, तर त्या पिक्चर येतो ते बघून खूप चांगलं वाटतं. एक मिनिट, ह्याने मला लहानपणापासून कसं बघितलं? थँक्यू सो मच सार्थक यार. तुला कसं वाटतंय? बोल रे, बोलायला वेळ कमी, आपलं संधी कमी. खूप छान वाटतंय की आमचा मित्र खूप पुढे पुढे होतोय. आम्ही त्याला खूप सपोर्ट करतो, तोही आम्हाला खूप सपोर्ट करतो. जो आता मूवी आलाय त्याच्यासाठी त्याला खूप खूप रडू शुभेच्छा. नको, रडू नको, रडू नको. मी माझी आल्या रिॲक्शन बाकी. दिलेली आहे ऑलरेडी, कारण मी एकटा येऊन हा बघून गेलोय. तर तुम्हाला माझी रिॲक्शन दिसलीच असेल. हो, क्रेझी क्रेझी. तू तर पहिला येऊन लाल्या हिरो हाच आहे. हा बॅनर होती काय नाही. बोल बोल. हा, let's go. 24 जुलैला पिक्चर होत आहे. जरा जवळ पकड. हा 24 जुलैला आपला मित्राचा पिक्चर होतोय भूतम भयम. Yes. तर सगळ्यांनी फॅमिली बरोबर सगळ्यांनी जाऊन बघा. ठीक आहे. याला असं बोलतो ना, पहिल्यांदा बघितलं रे, वेगळंच वाटतं. पण भारी अजून कोण वाटतं बाकी यार. आहे? भाई आपल्या मंडळ ए साइड बीट सब कुछ ए हटो हटो आने दो इसको आने दो. मानवता मित्र मंडळ साइड बीट सब कुछ जरा. हे आपल्या मंडळाचं नाव आहे आणि यांनीच हा भला मोठा पोस्टर आपल्या इथे लावलाय आपल्या एरियामध्ये. क्रेझी. ह्याच्यापेक्षा अजून गोष्ट काय होऊ शकते भाई? तर मग एवढंच बोलेन. आम्ही मंडळातल्यांच्या शुभेच्छा तर आहेत माझ्याकडे, हो, नक्की, आणि नक्की. तुमचे आशीर्वाद पण आहेत. सो थँक्यू सो मच. तुम्ही असं प्रेम दाखवताय. भांडूपमध्ये पहिला बॅनर लागलाय आपल्या फिल्मचा. अजून लागणार आहे, अजून काळजी लागणार करू आहे. नकोस तू. तर ऑरेंज ज्यूस गँगला पण तुम्ही सपोर्ट करा असाच, आणि आपल्या फिल्मला पण सपोर्ट करा. ओके, बाकी तुम्हाला अजून काय बोलायचं आहे? काय ना, असेच पिक्चर करत जा आणि आम्हाला बॅनर लावायचा चान्स देत जा. थँक्यू सो मच. लेट्स गो भाई. सुपर हिट होणार आहे मूवी आपली.